विनोद तावडे यांना मिळणार मोठे पद, राहू गुरूचा जबरदस्त प्रभाव. नमस्कार, आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. अनेक ज्योतिष अभ्यासकांच्या तसेच ज्योतिष विद्यार्थ्यांच्या केलेल्या विनंतीवरून ज्येष्ठ राजकीय नेते विनोद तावडे यांची जन्मपत्रिका कशी आहे यावर ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून प्रकाश टाकत आहे. अभ्यासकांचा तसेच विद्यार्थ्यांचा उद्देश हा केवळ ज्योतिषशास्त्राचा सखोल अभ्यास करणे हा असल्यामुळे या पत्रिकेचा अभ्यास करणे आवश्यक वाटले. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट, अनेकदा राजकीय व्यक्तींची अचूक जन्मवेळ किंवा जन्मतारीख उपलब्ध नसते. ज्योतिषशास्त्र हे जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्मस्थान या 3 प्रमुख गोष्टींवर आधारित असतं. त्यामुळे अचूक वेळ नसल्यास भाकितांमध्ये थोडा मागे पुढे बदल होऊ शकतो. हे विश्लेषण करण्यामागचं आमचा उद्देश केवळ आणि केवळ ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करणे हाच आहे हे लक्षात घेऊन तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा. चला तर मग विश्लेषण करूया. विनोद तावडे यांची पत्रिका मिथुन राशीची आहे. विशेष म्हणजे यांच्या राशीमध्ये चंद्र, राहू आणि शुक्र एकत्र विराजमान आहे. या युतीमध्ये राहू हा अत्यंत प्रबळ आणि बलवान स्थितीत आहे. जातकांना ज्योतिषशास्त्रात राजकारणातील यशासाठी, मोठ्या पदासाठी राहू हा ग्रह अतिशय महत्त्वाचा मानला जातो. सध्याच्या गोचर स्थितीचा विचार केला तर राहू गोचर कुंभ राशीतून सुरू असून मिथुन राशीवर त्यांची पंचम दृष्टी पडत आहे. हा गोचराचा राहू व्यक्तीला अचानक अनपेक्षित अधिकार आणि राजकीय सत्ता मिळवून देण्यात पटाईत असतो. मुद्दा 2 महादशा आणि ग्रहांची स्थिती. आता पाहूया महादशांकडे. सध्या त्यांची शुक्राची महादशा सुरू आहे. शुक्र हा त्यांच्या पत्रिकेत राशीतच असून तो पंचमेश आहे, जी एक अत्यंत उत्तम स्थिती आहे. याहून महत्त्वाची बाब म्हणजे सध्या त्यांची गुरुग्रहाची अंतर्दशा चालू आहे. गुरुग्रह त्यांच्या दशम स्थानात, कर्मस्थानात असून तिथे हंसराज योग निर्माण करत आहे. हा योग कीर्ती आणि आदर मिळवून देतो. तसंच पत्रिकेत शनिदेव स्वतःच्या राशीत मजबूत आहेत. बुध आणि रवी कर्क राशीत आहेत. आपण अनेक राजकीय पत्रिकांचा अभ्यास करतो तेव्हा हे प्रकर्षाने आपल्याला दिसून येतं की कर्क राशी राजकारणात नेहमीच आघाडीवर असते. गुरु आणि मंगळ योग. आता पुढे पाहिलं तर मंगळ ग्रह कन्या राशीत चतुर्थ स्थानात आहे. इथे गुरु आणि मंगळाची यांची एकमेकांवर पूर्ण दृष्टी आहे. तसेच रवी आणि मंगळ या दोघांवरही ग्रहणाचा प्रभाव आहे. विशेष म्हणजे सध्या गुरुग्रहाचे गोचर त्यांच्या जन्मपत्रिकेतील मूळ रवीवरून सुरू आहे, जे भाग्योदयाचा मोठा संकेत देत आहे. अंकशास्त्राच्या दृष्टीने विचार केला असता फक्त कुंडलीच नाही, तर जर आपण अंकशास्त्राचा विचार केला तर विनोद तावडे यांचा मूलांक 2 आणि भाग्यांक 1 आहे. सूर्य आणि चंद्राचं हे एक अत्यंत सुंदर आणि शक्तिशाली कॉम्बिनेशन मानलं जातं. येत्या 17 ऑगस्टला सूर्यदेव मूळ पत्रिकेतील सूर्यावरून प्रवास करणार आहे. ते उच्च राशीत जाणार आहे. एकंदरीत अनेक दिशांनी आणि ग्रहांच्या स्थितीवरून पाहता विनोद तावडे यांची पत्रिका आता एक वेगळं मोठं वळण घेताना आपल्याला दिसत आहे. त्यांच्यावर राजकीय जबाबदाऱ्या वाढणं, मोठे अधिकार प्राप्त होणं, यश मिळणं या दृष्टीने ही पत्रिका सबळ झाली आहे. शुक्राच्या या महादशेत त्यांची सातत्याने प्रगती ही होत राहील. आता भविष्यातील महत्त्वाचा काळ. शनिदेव जेव्हा मेष राशीत प्रवेश करतील तेव्हा त्यांना एक मोठी स्थिरता देखील प्राप्त होताना इथे दिसत आहे. साधारणपणे 3 जून 2027 नंतरचा जो काळ आहे त्यानंतरची जवळपास 10 वर्ष त्यांच्यासाठी मोठ्या राजकीय यशाची, अचानक संधींची, धनलाभाची आणि प्रचंड प्रतिष्ठा वाढवण्याची असणार आहे. आता थोडक्यात सांगायचं तर उपलब्ध माहितीच्या आधारे ज्योतिष आणि अंकशास्त्रांच्या दृष्टीने ही पत्रिका खूप आशादायक आणि येणाऱ्या काळात मोठ्या बदलाचे संकेत देणारी नक्कीच आहे. जर त्यांची अचूक जन्मवेळ मिळाली तर आपण त्यावर अधिक सखोल आणि अचूक माहिती नक्कीच देऊ शकतो. पुन्हा एकदा स्पष्ट करते की विश्लेषण केवळ उपलब्ध माहितीवरून आणि अभ्यासासाठी आणि ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी देण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन ज्योतिषविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.